अध्याय 4. श्री सद्गुरू संतवर योगीराज शंकर महाराज समर्थ. अतर्क ज्यांची असे किमया, सर्वत्र ज्यांची वसे छाया, त्या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. विचित्र तुमची दिसते काया, आनंद होतो गुणगाया, तुमचे चरित्र सुगंध फाया, सुगंध दरवळे त्रिभुवनी. आपल्या चरित्र सुगंधात मन झाले सुगंधित, सव्यकर स्फुरण पावत चरित्र लिहिणा उत्सुक. चरित्र अगाध अतर्क दिव्य, गुंतागुंतीचे अतिभव्य, लिहिणे मानवास असंभव्य. करता करविता आपण मला सुचवता, आपणच मला सांगता, विवाद्य स्थळी कौल देता. लिहून घेता आपण महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात. कधी ना ऐकले, काही ऐकले नसत, पाहिले न कधी महाराज. सोलापूरचे व्यापारी, कापड दुकान ज्यांचे भारी, स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी, देवदेश भक्त ते. निष्ठा ज्यांची महाराजांवरी, महाराजांविषयी श्रद्धा खरी, नित्य महाराज त्यांचे अंतरे, ओंकारनाथ भस्मे हे. या महात्म्यामुळे मी वळालो, हे चरित्र लिहिण्यास सरसावलो, या कार्यास प्रवृत्त झालो, दिपून गेलो लिहिलेने. ओंकारनाथांच्या सत्संगात महाराजांचा संग घडत, महाराजांच्या समाधीचे होत दर्शन पुण्यनगरीत. माथा टेकवला मी समाधीवर, म्हणती मज महाराज शंकर, चरित्र सुरू करावे सत्वर, आधार भस्मे आहेत. माझा आधार अप्रत्यक्ष, भस्मे आधार प्रत्यक्ष, आम्ही दोघे एकच साक्ष, जाणवेल तुम्हाला. ऐसे वदता महाराजांनी, सोलापुरी मी येऊनी, महाराजास वंदन करूनी ग्रंथ प्रारंभिला हा. महाराज सोलापुरात शुभरायांच्या मठात असत. एकदा भजन चालले जोरात, सारे दंग भजनात, सारे शंकर महाराज रूप बनत. चमत्कार हा केवढा असत, कोण महाराज कोण भक्त कुणालाही कळेना. महाराज जनार्दन बुवाला म्हणाले, अक्कलकोटला जाऊ आपण योग भला. 40 भक्त निघाले अक्कलकोट, स्वामी समर्थ त्यांच्या समाधी मठात. येऊन सारे वंदन करत शंकर महाराज म्हणाले, हेच माझे सद्गुरू असत. ऐसे म्हणून माथा टेकवीत गुरु शिष्यांची भेट होत, अपूर्व हा सोहळा. काही दिवस तेथे राहून महाराज तेथून निघून त्र्यंबकेश्वरला जाऊन निवांत तेथे राहिले. रामभाऊ अकोलकर महाराजांचे भक्तवर, त्यांच्या सदनी मुक्काम तर महाराजांचा असेच. त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखर, बहरून गेले त्र्यंबकेश्वर निष्ठावंत जाणत. शंकर आणि त्र्यंबक हे दोघेही असती एक, नैष्ठिक भाविक निवडक भक्ताप्रचिती येत असे. एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांचे धरून चरण, म्हणे मी तुम्हाला शरण, प्रसाद द्यावा मज काही. महाराज म्हणाले ब्राह्मणाला, मी प्रसाद देतो तुझला, तू खाणार नाहीस मग कशाला तुझला देव प्रसाद. ब्राह्मण म्हणे, निश्चय करून खात्रीने प्रसाद खाईन. कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला. आनंदाने ब्राह्मण जात घरी जाऊन पुडी उघडत, कोंबडीची 4 अंडी दिसत ब्राह्मण मनी भडकला. मी भिक्षुक वैदिक पवित्र, प्रसाद अभक्ष अपवित्र, फेकून उकिरडावर मात्र सचैल स्नान करीत असे. तेवढ्यात अकोलकर येऊन म्हणती, शास्त्री बुवास देखून यावेळी हो कसले स्नान. चवताळून द्विज म्हणे, तुमच्या महाराजांचा प्रसाद तर दिली कोंबडीची अंडी 4, फेकून उकिरड्यावर, म्हणून सचैल स्नान हे. ब्राह्मणास म्हणते अकोलकर, कोठे प्रसाद दावा सत्वर. दोघे गेले उकिरड्यावर, कागदात होते आंबे 4. ब्राह्मण अगदी ओशाळला, तोबा तोबा करू लागला, पश्चाताप झाला त्याला. लोटांगण पुन्हा घातले, आंब्याची अंडी होत, अंड्यांचे आंबे बनत, चमत्कृती ही अपूर्व होत, महाराजांचे वैशिष्ट्य. ऐसे अनंत चमत्कार महाराजांनी केले, फार चकित होती सुरवर. कळतील कैसा मानावा, नंतर सोडले त्र्यंबकेश्वर. पुण्यास आले महाराज शंकर, भक्तजन जमती नारी नर, पुण्यात निवांत राहिले. अनेक गावांना पुण्यातून महाराज आले जाऊन, परी कायम वास्तव्याचे स्थान पुढे त्यांनी ठरवले. पुण्यात लष्कर भागात एक विदेही यवन स्त्री राहत, त्या बाईचे नाव असत हजरत बाबाजान हे. महाराज कोण हे ओळखे ही बाई, महाराजास म्हणे आई, प्रत्यक्ष अल्ला भूवरी येई ऐसी निष्ठा बाईची. सलाम करी सरोदित तिच्या आग्रहावरून राहत, काही दिवस लष्कर भागात महाराज ते आनंदे. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देव यांनी प्रश्न केला, आपले वय किती, महाराजांना विचारला. मी 150 वर्षाचा असून दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली, भोजन करून शनिवारवाड्यामध्येच. ऐसे महाराज उत्तर देत. काहींना महाराज सांगत, आमचे वास्तव्य होते खानदेशात, कुंवर स्वामी म्हणून. माझे मूळ गाव गौरीशंकर, राजाधिराज म्हणून कुंवर. आमचे समाधी मंदिर वाघोडात असेच. पुण्याहुनी गेले नगरला, तेथून पुण्यक्षेत्र पणीला. नाथांच्या पुण्यसमाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षांची धुनी शांत, महाराज जेव्हा अल्लक म्हणत, तेव्हा आपोआप धुनी पेटत चकित झाले सर्वही. प्रज्वलित केली तेथले धुनी, साधनेचे महत्त्व पटवुनी, उत्तम प्रथा आचराव्या म्हणून महाराज सर्वा सांगत. यल्लूबाई माने सुविख्यात प्रसिद्ध गायिका त्या असत, घरच्या चांगल्या श्रीमंत, फार भाविक होत्या त्या. एकदा नृसिंहवाडीत त्यांची महाराजांची गाठ पडत, फार उत्तम त्या गातात. महाराजांना समजले. महाराजांनी यल्लूबाईला सांगितले, गावया सुस्वर राग आळवण्यास सुरुवात केली बाईंनी. शिवाचा आवडे संगीत, गाणे ऐकून महाराज डोलत, यल्लूबाईवर प्रसन्न होत आशीर्वाद देत ते.
यल्लूबाई आनंदित आशीर्वाद ऐकून घेत पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले. एकदा यल्लूबाई एकाच सांगत होती, कृष्ण लिहिलेस कृष्ण कसा रांगत असे. तोच चमत्कार झाला. महाराज दुडू रांगत, परी प्रत्यक्ष कृष्णच दिसत. यल्लूबाई चकित होत, चमत्कार सारे पाहती. यल्लूबाईची भावना तीक्ष्ण, म्हणून महाराज झाले कृष्ण. जसे भावनेला उधाण, लाभ तैसा मिळत असे. सोलापूर शुभराय मठात बाबा चक्कर दर्शना येत. त्यांना महाराज स्पष्ट दिसत, श्रीपाद श्री वल्लभ. कार्तिक एकादशीचा दिवस असत. पुण्यास मेंदळे वाड्यात ताईसाहेब कीर्तन करीत. सुंदर ते ध्यान गात त्या महाराज. बालगंधर्वही असत. बालगंधर्व खुश म्हणत, पांडुरंगाचे दर्शन बाकी असत. एवढा अभंग रंगला. तोच महाराज उभे राहत. सर्व पांडुरंग दिसत. प्रत्यक्ष अनुभूती सर्वांना येत. धन्यता वाटे सर्वांना. गंधर्व नाटक मंडळीत महाराज पडदे ओढत. एकदा महाराज पाहण्या जात गंधर्वांचे नाटक. बालगंधर्वांचा बसत आवाज अगदी काम न देत. नाटकाशी तर वेळ होत. तिकीट विक्री झाली. औषधे घेतली अनेक. नवसही बोलले ते कैक. नाटकाचा बदलावा का दिनांक, इथपर्यंत पाळी येई. कळता महाराज तात्काळ गेले बालगंधर्वाजवळ. आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्वमुखी घातला. महाराजांचा प्रसाद असत म्हणून बालगंधर्व विडा खात. लगेच आश्चर्य पहा घडत. आवाज सुटला संपूर्ण. त्या दिवशीचे नाटक होत अगदी जोरदार सर्वात. प्रेक्षक अगदी रंगून जात. शंकरलीला अशी ही. बालगंधर्व एक दिन आपले सहकारी घेऊन जात गाणगापुरी घेणे दर्शन घेतले. सर्वांनी स्टेशनवर आले. संध्याकाळी कळले गाडी उद्या सकाळी. उपाशीच होती सर्व मंडळी. हॉटेल तेथे नव्हतेच. भुकेने सारे व्याकुळलेले. उपाशीच सर्वही झोपले. रात्री एकाने त्यांना पुकारले. उपाशी का झोपता, गरम पुरी भाजी तयार. उठले सारे सत्वर. खाल्ली पुरी भाजी पोटभर. बिल विचारू लागले. हॉटेलवाला म्हणे, घाई नाही, बिल उद्या द्या आणून. सारे चकित होत. एकमेकास म्हणतात, काहीच येते नसून हॉटेल आले कसे कोठून. बिल उद्या सांगून हॉटेलवाला गेलाही. सकाळी पाहतात उठूनी हॉटेल येते मुळीच नसुनी. सारे गाडीत बसूनी सोलापुरी परतले. गेले महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणती गंधर्वांना, रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्या ना. चपापले सर्वही. कोण होता हॉटेलवाला, रात्री कोणी दिले खायला. कळले तेव्हा सर्वांना महाराजांचीच लीला ही. गंधर्व म्हणाले, बिल किती ते. महाराज बदले, मी मागेन ते देणार काय सांग पुरते. जरूर देईन महाराज. महाराज बदले, प्रति गुरुवार दिन करावे शास्त्रोक्त संगीत भजन. महाराज आज्ञाप्रमाण मानून संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीस पुणे मेंदळे वाड्यात भजन कीर्तन गाण्यास गर्दी फार झाली. महाराज असून म्हणत, आज महाशिवरात्र असत. मंदिर एकदाच असे उघडत सारे पाहू लागले. महाराजांचा रंग बदलत नीलवर्ण महाराज बनत. महाराज प्रत्यक्ष शिव दिसत. महाशिवरात्र खरीही. बेल सर्वांनी शिवावर वाहुनी मस्तकी चरणावर. दर्शन घेतले सत्वर. धन्यता वाटे सर्वांस. महाराजांना अन्नपूर्णा प्रसन्न अगदी पाहना नवे. होती ही अन्नपूर्णा महाराजांच्या आज्ञेत. डॉक्टर हरी त्र्यंबक खरे या सुरू असलेल्या उत्सवास 5 शेर धान्य आणावयास महाराज सांगत. धान्य डाळ तांदूळ गहू ही प्रत्येकी 5 शेर आणूनी महाराजांच्या पुढती बंधुनी डॉक्टर खरे ठेवीत. धान्य घेऊन आत जात महाराज खोली बंद करत. कुणा येऊन द्यावे आत महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत. पूजा करूनी बाहेर येत सर्वांना प्रसाद सांगती. उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करूनी 5000 माणसे जेवणी तृप्त अगदी झाली. 5 शेर धान्यात 5000 माणसे जेवत. असे अनेक प्रसंग घडत. शंकरलीला अपूर्वही. महाराज असता खुशीत सांगत कथा. पूर्ववृत्तांत म्हणाले, मी होतो सरकशीत. नाटकाचे पडदे ओढले. मी फार वर्षापूर्वी तमाशात सोंगाड्याचे काम करी. चिलया बाळाचा वग त्या दिनी स्टेजवरती चालला. शंकराची आज्ञा होताच मी उडवले चिलयाचे मुंडके. सांगितले तसे मी केले. त्यात चुकले काय मम. गडबड लोकांनी करून केला पोराचा खून म्हणून. पोलिसांकडून मज पकडून तमाशा सारे पाहत. सद्गुरूंचे स्मरण केले. तीर कमटा घेऊन स्वामी आले. संजीवनी मंत्र वदले. मुंडके जोडले मुलाचे. मुलगा उठून या बसला. कडकडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी. माझ्या मागे लागले स्वामी. नदी तीरावर पडलो मी. तेव्हा मजला म्हणती स्वामी, शंकर माझे ऐक तू. नको गुंतू मायाजालात. तुझे पाय वाकडे असत म्हणून लोक तुझा तमाशात उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशात दाखवायचे सत्य जे असत तेच तुझे कार्य असत. अवतार तुझा त्यासाठी. दुसरी कथा महाराज सांगत. माझे माता पिता वृद्ध असत. मज घेऊन पंढरी जात. प्लेग मजसी झाला. प्लेगाचे 4 गोळे उठले. अगदी सारेही घाबरले. स्वामींचे मी स्मरण केले. स्वामी आले धावून. त्यांनी हाती चक्र घेऊन 4 गोळे काढले कापून. म्हणून 8 ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो मी. ऐसे महाराज सांगत आपला पूर्ववृत्तांत. आपण काय केले असत अष्टावक्र असा मी. एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचे येत. महाराज भक्तांसमवेत गेले तुळजापुरात. भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत. या प्रचंड गर्दीत उभे कोठे राहावे मंदिरातील ओवरीत. महाराज जाऊन थांबत. भक्तही मग तेथे जात ओवरीत थांबले.
थोड्या वेळाने महाराजास सारे सांगते, उठावयास भवानी मातेच्या दर्शनास आपण आता जाऊया. सर्वांना महाराज म्हणत, देवी काय फक्त मंदिरात, येथे काय देवी नसत, इथेच घ्या दर्शन. महाराज ध्यानस्थ बसत, तोच नवल असे घडत, प्रत्यक्ष दर्शन स्पष्ट घडत तुळजाभवानी देवीचे. सर्वांनी दर्शन घेतले, भक्त अगदी आनंदले, सालांकृत दर्शन घडले जगन माऊली मातेचे. पुन्हा दर्शन असता घेत देवीच्या ठिकाणी महाराज दिसत, थक्क होते सारे भक्त अधिकार त्यांचा पाहून. येथे काय देवी नसत, येथेच घ्यावे दर्शन. महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखवले. शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने वंदन करुनी 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण असे झाला. संतवर योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.